नमस्कार. ख या गटातील पहिलं अक्षर ख लिहित असताना रेषेला चिटकून उजवीकडे जाऊन उलटा सीचा आकार काढायचा आहे. नंतर खालून त्याच आकाराला अर्धा चंद्र जोडायचा आहे. नंतर तोच अर्धा चंद्र पुढे त्याला गोल करून घ्यायचा आहे. नंतर त्याच गोलाला वरून खाली चिटकणारी थोडीशी मोठी रेषा काढायची आहे आणि सर्वात शेवटी त्या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे. दुसरं अक्षर य सर्वप्रथम रेषेला चिटकून उलटा सीचा आकार काढून घ्यायचा आहे. नंतर खालून अर्धा चंद्र आकार काढायचा आहे. नंतर पुढे त्याच रेषेला वरून खाली चिटकणारी उभी रेषा जोडायची आहे आणि सर्वात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे. य हे अक्षर तयार होईल. यामधलं पुढचं अक्षर आहे थ. हे लिहित असताना रेषेला चिटकून छोटासा वाकडा एका अंक काढायचा आहे. नंतर यालाच चिटकून अर्धा चंद्राकार आकार काढायचा आहे. नंतर याच आकाराला वरून खाली चिटकणारी या आकारापेक्षा थोडी मोठी रेषा काढायची आहे आणि सगळ्यात शेवटी या आकारावर छोटी शिरोरेषा द्यायची आहे. या गोलावर द्यायची नाही. यानंतर पुढचं अक्षर आहे र. र काढत असताना रेषेला चिटकून उलटा सीचा आकार. नंतर थोडंसं वरून त्याला जोडणारी तिरपी रेषा आणि सर्वात शेवटी त्यावर शिरोरेषा. स अक्षर पाहूया. उलटा सीचा आकार. या आकाराला थोडंसं वरून चिटकणारी तिरपी रेषा. त्यानंतर तिसरी कृती आहे. या ठिकाणी छोटी आडवी रेषा ओढायची आहे. नंतर त्याच आडव्या रेषेला वरून खाली चिटकणारी रेषा काढायची आहे. सगळ्यात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे. श अक्षर लेखनाचा नियम आपल्याला कोपऱ्यात दिसत आहे. त्याप्रमाणे सर्वात प्रथम छोटी उभी रेषा काढायची आहे. नंतर ही उभी रेषा उलटा सीचा आकार काढत असताना बरोबर मध्यभागी आली पाहिजे. नंतर या उलट्या सीच्या आकाराला चिटकणारी तिरपी रेषा डावीकडून उजवीकडे ओढायची आहे आणि त्यानंतर त्याच्या समोर थोडंसं अंतर सोडून त्या अक्षराएवढी उभी रेषा द्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा ओढायची आहे. अशा प्रकारे श हे अक्षर लिहून पूर्ण होईल. आपण या अक्षरांचा सराव करावा. धन्यवाद.